आजच्या वचनामध्ये आपण पुढे जात असताना याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 19 वचन. खरे धर्माचरण, माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. या ठिकाणी प्रियांनो, आम्हाला याकोब हे पत्र लिहित आहे आणि याकोबाच थोडीशी माहिती देण्याकरिता सांगतो. याकोब हा प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ आहे आणि त्याने हे पत्र लिहिलेलं आहे. हे त्याने येरुशलेमेमधून लिहिलेलं आहे आणि मला असं वाटतं प्रभू येशू ख्रिस्तानंतर 44 ते 47 वर्षानंतर जवळजवळ हे पुस्तक याकोबाने लिहिलेलं आहे. आणि जे अ, जे जे ख्रिस्ती लोक आहेत, जे पांगलेले लोक आहेत, जे विखुरलेले लोक आहेत, यहुदी लोक आहेत, विश्वासणारे जे आहेत, त्यांच्यासाठी अ, हे पत्र याकोबाने लिहिलेलं आहे. या पत्राचा जो उद्देश आहे तो म्हणजे अचिव्हिंग प्रॅक्टिकल राईचियसनेस, व्यावहारिक धार्मिकता प्राप्त करणे. आम्हाला पाहायला मिळतं की तारणामध्ये आमचं ज्यावेळेस तारण होतं, तारण झाल्याच्या नंतर आमचं ख्रिस्ती जीवन जे आहे ते ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही कसं चालावं, कसं राहावं, ह्या प्रकारचं शिक्षण आम्हाला ह्या याकोबाच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. प्रॅक्टिकल रायचियसनेस किंवा व्यावहारिक धार्मिकता ह्याविषयी आम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. पहिल्या अध्यायामध्ये जर पूर्ण हा जर वाचला तर त्याविषयी विश्वासाविषयी आम्हाला पाहायला मिळतं की विश्वासामध्ये आम्ही कसं आमचं जीवन असलं पाहिजे, आम्ही विश्वासामध्ये आम्ही कसं चाललं पाहिजे, ही गोष्ट आम्हाला पहिल्या अध्यायामध्ये पाहायला मिळते. आणि मग ह्या विश्वासामध्ये, ह्या ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना आम्हाला नाना प्रकारच्या संकटांना, परीक्षांना सामोरं जावं लागतं. याविषयी आम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनापासून तर 18व्या वचनापर्यंत आम्हाला ही गोष्ट पाहायला मिळते की ह्या विश्वासी ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना आम्हाला नाना प्रकारच्या संकटामधून, परीक्षांमधून आम्हाला जावं लागतं आणि ह्या परीक्षांमध्ये आम्ही आनंद करावा, हे म्हणणं याकोबाचं आहे. जर आम्ही 12व्या वचनापर्यंत वाचत गेलो तर आम्हाला ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. 13व्या वचनापासून तर 18व्या वचनापर्यंत आम्ही देवाला दोष आम्ही देऊ नये. आमचं जे परीक्षा किंवा जे संकट आमच्यावरती येतात किंवा ज्या परीक्षेमध्ये आम्ही पडतो, त्या परीक्षेमध्ये आम्ही देवाला आम्ही दोष देऊ नये, ही गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. आणि वचन 19 ते 27 वचनापासून आम्हाला देवाचं वचन आम्हाला पालन करायचंय. आणि हे देवाचं वचन पालन करत असताना देव काय करतो, जे देवाचं वचन पालन करतात त्यांना देव आशीर्वाद देतो. ही गोष्ट आम्हाला 19व्या वचनापासून तर 27व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. तर आपण जे वचन वाचलं, जे आम्ही विश्वासी जीवनामध्ये जगत असताना आम्हाला काय करायला पाहिजे, किंवा आम्ही कसं आमचं विश्वासी जीवन आम्ही जगलं पाहिजे, चाललं पाहिजे, हे आम्हाला पाहायला मिळतं. 19व्या वचन आपण परत वाचूया. त्या ठिकाणी असं म्हटलंय, माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा. 3 गोष्टी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. एक म्हणजे आम्हाला ऐकण्याची क्षमता आमची वाढली पाहिजे. आम्ही ऐकायला पाहिजे, देवाचं वचन आम्ही ऐकायला पाहिजे. देवाच्या वचनाचं आम्ही ऐकून त्याच्यावरती मनन करून ते आम्ही आत्मसात करायला पाहिजे. आम्ही देवाचं वचन ऐकायला पाहिजे. इतर लोक आपल्याला जे ऍडवाइस देतात, मंडळीतले किंवा आपले बंधुजन आपल्याला ऍडवाइस देतात,
ते आम्ही ऐकायला पाहिजे. आणि आम्ही असं समजू नये की कोण लहान आहे, जर कोण लहान आहे, जर तो मोठ्यांना काही शिकवतोय किंवा सांगतोय किंवा चूक दाखवतोय किंवा काहीतरी करतोय, तर अ, आम्ही ऐकायला पाहिजे. असं ऐकवयास तत्पर असायला पाहिजे. दुसरी गोष्ट आम्हाला ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते, बस आम्ही धीमं असलं पाहिजे. आम्ही बोलण्यामध्ये आम्ही घाई करू नये. आम्ही जर बोलण्यामध्ये आम्ही घाई केली तर नेहमी बोलणं जास्त वाढल्यामुळे मग अ, ते आर्ग्युमेंटमध्ये कन्वर्ट होतं. आर्ग्युमेंटमध्ये मग आमचा राग तिथे दिसून येतो. आणि ही गोष्ट आम्हाला ह्या ठिकाणी हा याकोब जो आहे तो प्रॅक्टिकल ख्रिश्चन लाईफमध्ये, विश्वासामध्ये, आम्ही ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्ही विश्वासामध्ये देवाचं आज्ञापालन आम्ही कसं करावं, ही ही गोष्ट आम्ही पाहत आहोत. आणि ह्यामधून आम्हाला काय दिसून येतं, ह्यामधून आम्ही विश्वासामध्ये किती खंबीर आहोत, ह्यामधून आम्हाला काय दिसून येतं, आम्ही विश्वासामध्ये किती स्ट्रॉंग आहोत, आम्ही विश्वासामध्ये आम्ही किती वाढत आहोत, ही गोष्ट आम्हाला दिसून येते किंवा ही गोष्ट प्रगट होते. आम्ही पेत्राच्या पहिल्या पहिल्या पेत्राच्या 4थ्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये हा आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही कसं बोललं पाहिजे. आणि इफिस्करास पत्र ह्याचा 4था अध्याय आणि 31व्या वचन आपण वाचूया. आपण इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 31वं वचन. हे जर सगळी जर वचनं वाचली तर आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये काय काय नसायला पाहिजे, ज्या गोष्टी नसायला पाहिजेत, ते ते ह्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतात. बघा, 29व्या वचनामध्ये, तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की जेणेकरून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येऊत. तर प्रियांनो, आम्ही आमचं बोलणं, आमचं ऐकणं आणि आमचा राग, हे तिन्ही गोष्टी एकमेकांबरोबर लिंक्ड आहेत. ही गोष्ट आम्हाला ह्या वचनांच्या द्वारे आम्हाला समजते. आम्ही ऐकलं पाहिजे, एकमेकांचं आम्ही ऐकून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की आम्ही बोलण्यामध्ये धीमं असलं पाहिजे. आम्ही बोलण्यामध्ये हळूपणा आम्हाला ठेवायचा आहे. आणि तिसरी गोष्ट, मग आम्ही आमच्या रागावरती आम्ही काय करू शकतो, आम्ही ताबा ठेवू शकतो. या पहिले पेत्र याचा 4था अध्याय आणि 11व्या वचनामध्ये, भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. सेवा करणाऱ्यांनी ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी, ह्यासाठी की सर्व गोष्टीत देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. गौरव व पराक्रम ही युगानुयुग त्याचीच आहेत. आमेन. तर बघा, बोलणं किती, आमचं भाषण आम्ही बोलतो त्यावेळेस आम्ही देवाची वचनं बोलतो. म्हणजे एक प्रकारचं किती सुंदर असं उदाहरण ह्या ठिकाणी पेत्र देत आहे की आमच्या बोलण्यामध्ये आम्ही कसा संवाद आम्ही साधला पाहिजे. आणि कधी कधी आम्ही चुकतो ह्या गोष्टींमध्ये. मी देखील चुकतो. मी पण कधी कधी रागाच्या भरात आम्ही काय पण बोलून जातो एकमेकांवरती. आम्ही आमच्या लेकरांवरती बोलतो, आम्ही आमच्या पत्नीशी आम्ही रागाने बोलतो, किंवा आम्ही आमच्या मंडळीतल्या एखाद्या भावाबरोबर आमचं राग आम्ही व्यक्त करतो आणि आम्ही ह्या सर्व गोष्टी आम्ही विसरून जातो. तर हे शक्य आहे का? आमच्या बोलण्यामध्ये आम्ही तत्परता आम्ही दाखवणं हे शक्य आहे का? किंवा रागावरती कंट्रोल आणणं हे शक्य आहे का? किंवा आम्ही बोलण्यात आम्ही धीमं असणं हे शक्य आहे का? हो, हे शक्य आहे. कारण का आम्हाला एक सुंदरसं असं उदाहरण आम्हाला प्रभू ख्रिस्तामध्ये पाहायला मिळतं. कुणाचं उदाहरण? प्रभू ख्रिस्ताचं उदाहरण आहे. बघा, यशायाच्या 53व्या अध्यायामध्ये आपण जाऊया. त्याचं 7वं वचन. त्या ठिकाणी काय म्हटलंय बघा, यशाया 53 आणि 7. त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंड सुद्धा उघडिले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोक कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढरांप्रमाणे तो गप्प राहिला.
त्याने आपले तोंड उघडले नाही. प्रियांनो, हे पॉसिबल आहे का? आमच्या बोलण्यामध्ये आम्ही धीमं राहावं, आमच्या रागावरती आम्ही कंट्रोल करावं. पॉसिबल आहे का? हो, पॉसिबल आहे. का? हे आमचा आदर्श कोण आहे? आमचा आदर्श प्रभू ख्रिस्त स्वतः आहे. तो ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की ह्या वचनामध्ये की त्याचे हाल करण्यात आले. त्याला एवढं छळलं, एवढं छळलं. पर वधस्तंभावरती आमच्या प्रभू ख्रिस्ताला म्हणजे त्याची निंदा नालस्ती काय काय म्हणजे प्रभू ख्रिस्ताला दुःख सणातून जावं लागलं. परंतु त्या दुःख सणामध्ये देखील आमच्या प्रभूने काय केलं नाही? त्याने तोंड उघडलं नाही. तिथं असं म्हटलंय की त्याने आपले तोंड उघडले नाही. वधवयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातणाऱ्यांपुढे तो गप्प राहिला. तर प्रियानो, आमचा प्रभू ख्रिस्त, जर त्याला हे शक्य होतं, तो आमच्यासाठी एक उदाहरण आहे. आणि प्रियांनो, तर तुम्ही आणि मी, आम्ही देखील प्रियांनो ही गोष्ट आम्ही करू शकतो. आम्ही तर म्हणजे आमच्यावरती तर अशा प्रकारचं संकट येत नाही, तरी देखील आम्ही आमचा राग आम्ही व्यक्त करतो. तरी देखील आम्ही 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 एकमेकांबरोबर असं बोलतो जसं काही आम्ही शत्रूंबरोबर बोलतो. आणि प्रियांनो, आमच्या बोलण्याकडे, आमच्या रागाकडे आम्ही थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. बघा, हे जे वचन आहे, ही एक प्रॉफेसी होती प्रभू ख्रिस्ताबद्दलची. आणि ती प्रॉफेसी पूर्ण झालेली आम्हाला, ती भविष्यवाणी पूर्ण झालेली आम्हाला पाहायला मिळते. आपण मत्तय 27 त्याचं 13 ते 14 ही वचन वाचूया. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, हे तुझ्या विरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकू येत नाही काय? परंतु त्याने एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही. याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटले. बघा प्रियांनो, त्याच्यावरती खोट्या खोट्या आरोप त्याच्यावरती लावले, त्याच्याविषयी खोटी साक्ष देण्यात आली. परंतु प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन सांगतं की आमचा प्रभू गप्प राहिला. त्याने एकाही आरोपाला काहीच उत्तर दिले नाही. आणि त्याचा फायदा काय झाला? त्याचा फायदा झाला की जो सुभेदार आहे, त्या सुभेदाराला काय झालं? आश्चर्य झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. प्रियांनो, राग जो आहे, तो राग ज्यावेळेस आम्ही आमच्या रागावरती जर आम्ही कंट्रोल केला नाही, तर त्या रागाचे दुष्परिणाम आम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याचं उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं मोशेच्या जीवनामध्ये. मोशेच्या जीवनामध्ये परमेश्वराने गणनाच्या 20व्या अध्यायामध्ये आम्ही जर गेलो आणि त्याच्या 8 ते 12 ही वचनं जर आम्ही वाचली, तर त्या ठिकाणी इस्रायल लोक पाणी मागायला लागले. आणि पाणी मागताना मोशे परमेश्वराकडे गेला आणि परमेश्वराने मोशेला सांगितलं की तू खडकाला आज्ञा कर. परंतु त्याने काय केलं? त्याने आज्ञा नाही केली. त्याने काय केली? काठी मारली दगडावरती. आणि परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की तू काय कर? तू खडकाला आज्ञा कर. परंतु आम्हाला पाहायला मिळतं की त्याने काय केली? त्याने काठी मारली. आणि मला असं वाटतं 2 वेळा काठी मारली. आणि त्या ठिकाणी काय झालं? पाणी तर आलं. तर मोशेला राग आला होता आणि ते लोकांची कुरकुर ऐकून त्याला संताप आला होता. आणि ते काठी मारण्याच्या अगोदर लोकांना बडबड पण त्याने केली की तुम्ही लोक असं त्रास देतात वगैरे. ती जर वचनं जर आपण वाचली तर आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की मोशेचा राग त्या ठिकाणी दिसून येतो. आणि त्या रागाचा दुष्परिणाम काय झाला? परमेश्वराने जसं मोशेला सांगितलं होतं तसं परमेश्वराने केलं नाही. परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो की तुमच्या अविश्वासामुळं मी तुम्हाला आता कनान देशामध्ये तुम्हाला मी पाठवणार नाही, किंवा तुम्हाला कनान देश बघायला मिळणार नाही. आणि त्या लोकांच्या रागामुळे, त्या लोकांच्या कृतींमुळं आम्हाला पाहायला मिळतं, त्या लोकांच्या पापांमुळं आम्हाला पाहायला मिळतं की ती जी पिढी होती त्या पिढीला कनान देश पाहायला नाही मिळाला. मोशेला देखील मोशेच्या ह्या रागाबद्दल, ह्या इन्सिडेंट्समुळे आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने मोशेला सांगितलं की तुला कनान देश मध्ये एंट्री नाहीये. म्हणजे सॉरी, त्याला त्याला त्याच्या फिजिकली त्या ठिकाणी जाऊ शकला नाही. तर ह्या ठिकाणी प्रियांनो, आम्हाला काय पाहायला मिळतं? की आम्हाला हे पाहायला मिळतं की आमच्या रागावरती, आमच्या बोलण्यावरती, आमच्या विचारांवरती आम्ही कसं आमचा संयम असायला पाहिजे, आम्ही कंट्रोल ठेवायला पाहिजे. आम्हाला सुंदरसं उदाहरण, 2 उदाहरण आम्ही पाहिले. मोशेचं उदाहरण, मोशेने राग व्यक्त केला आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्याचा परिणाम त्याला कनान देश पाहायला नाही मिळाला फिजिकली. परंतु आम्हाला प्रभू ख्रिस्त
ख्रिस्ताचं उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त त्याचे हालाल करण्यात आले, परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त तो शांत राहिला, तो एकही शब्द बोलला नाही. आपण पुन्हा त्या याकोबाच्या पत्रामध्ये आपण पुन्हा येऊया आणि त्या ठिकाणी आम्हाला 20व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. माणसाचा राग, तर ह्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे याकोबाने. काय लिहिलेलं आहे? माणसाचा राग. माणसाचा राग आणि देवाचा राग हे दोन राग आहेत, वेगवेगळे आहेत. माणसाचा जो राग आहे त्याच माणसाचा जो जो राग आहे हा वेगळा आहे. देवाचा राग आहे हा वेगळा आहे. माणसाचा राग काय प्रगट करतो? माणसाचा राग द्वेष प्रगट करतो. माणसाचा राग हेवा प्रगट करतो. माणसाचा राग तो कोणतरी आहे हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो प्रगट होतो. माणसाचा राग अन्याय प्रगट करतो. ज्यावेळेस आम्हाला राग येतो त्यावेळेस आम्ही अन्याय करतो. माणसाचा राग पापाला जन्म देते. प्रियांनो, परंतु देवाचा राग जो आहे तो कसा आहे? देवाचा राग तो पवित्र आहे. देवाचा राग कसा आहे? तो देवाची पावित्र प्रगट करतो. म्हणजे ज्यावेळेस पापामध्ये आहे त्यावेळेस माणसावरती देवाचा राग आहे. म्हणजे काय काय दिसून येतं? की देव पवित्र आहे, त्याला त्याला पाप त्याच्या जवळ चालत नाही. देवाचा राग काय प्रगट करतं? देवाचा राग प्रीती प्रगट करतं. ते कसं? ते वधस्तंभावरती आम्हाला पाहायला मिळतं की देवाचा राग जो आहे त्याच्या पुत्रावरती प्रगट झाला. त्याच्या पुत्रावरती प्रगट झाला म्हणजे काय झालं? म्हणजे प्रभू ख्रिस्त तुमचे आणि माझे पाप त्या वधस्तंभावरती घेत होता आणि ते पाप देवाचा क्रोध त्याच्यामुळे त्याच्यावरती ओतण्यात आला. हे काय दिसून येतं? हे देवाची प्रीती दिसून येते. देवाने आमच्यावरती तो राग होता, परंतु प्रभू ख्रिस्ताने तो राग आपल्यावरती घेतला. आणि प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं की देवाची प्रीती ह्यामधून आम्हाला दिसून येते की देवाने आपला राग पुत्रावरती टाकला आणि आम्हाला त्याच्या क्रोधापासून पुत्राने आम्हाला वाचवलं. आणि ह्यामधून आम्हाला काय दिसून येतं? देवाच्या रागामधून आम्हाला काय दिसून येतं? देवाच्या रागामधून प्रियांनो देवाची पावित्र्यता दिसून येते. देवाच्या रागामधून आम्हाला काय दिसून येतं? देवाची प्रीती आम्हाला दिसून येते. देवाच्या रागामधून आम्हाला काय दिसून येतं? देवाचा न्याय दिसून येतो. तो न्यायाधीश आहे हे दिसून येतं. ज्यावेळेस तो न्याय करतो त्यावेळेस तो रागाने तो म्हणजे प्रगट करतो, त्यावेळेस तो न्यायी आहे हे दिसून येतं प्रियांनो. आणि आम्हाला ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. तर देवाचा राग आणि मनुष्याचा राग हा फरक आहे. आणि ह्या ठिकाणी याकोब जे तो नुसता असं म्हणत नाही कारण कारण रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही असंच फक्त तो लिहित नाही. तो काय लिहितो? कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. आणि ज्यावेळेस माणसाचा राग असतो ना प्रियांनो, त्यावेळेस देवाचं काम पुढे जात नाही. त्यावेळेस देवाचं काम पुढे जात नाही. आणि आम्हाला पाहायला मिळतात की अनेक मंडळांमध्ये भांडणं किती होतात आणि त्याच्यामुळे देवाचं कार्य पुढे जात नाही. अनेक घरांमध्ये, कुटुंबामध्ये प्रियांनो राग दिसतो आणि त्याच्यामुळे देवाचं कार्य त्या कुटुंबांमधून प्रगट होत नाही किंवा होत नाही. देवाचं कार्य पुढं जात नाही. तर आम्ही पाहिलं की आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट किती महत्वाची आहे. आमच्या ऐकण्यामध्ये आम्ही तत्पर असावं, आमच्या बोलण्यामध्ये आम्ही धीमा असावं आणि आमच्या रागामध्ये आम्ही धीमा असावं. याचं उदाहरण आम्ही पाहिले, दुष्परिणाम पाहिले मोशेच्या. अनेक उदाहरणं आहेत पवित्र शास्त्रामध्ये जे रागामुळे पापाला जन्म दिला आणि त्याच्यामुळे दुष्परिणाम आम्हाला पाहायला मिळतात. आम्ही मोशेचं उदाहरण पाहिलं, परंतु आम्हाला प्रभू ख्रिस्ताचं उदाहरण देखील आम्ही पाहिलं की प्रभू ख्रिस्त शांत राहिला, गप्प राहिला आणि त्याच्यामुळे तुमचं आणि माझं तारण झालं. त्याने आपला राग त्या ठिकाणी प्रगट नाही केला. आणि प्रियांनो, त्याने ते सर्व तुमच्या आणि माझ्या पापांकरिता सर्व सहन केलं. तो शांत राहिला, तो गप्प राहिला आणि त्याच्यामुळे देवाचं कार्य पुढे गेलं. देवाचं तारणाचं काम जे होतं ते पुढे गेलं. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला हा आज सकाळी विचार करण्याची गरज आहे किंवा आम्ही विचार करू शकतो की आमचं जीवन
आणि कसं आम्ही प्रगट करतो. आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या रागावरती ताबा आम्ही ठेवतो, तर आम्ही विश्वासामध्ये आम्ही खंबीर आहोत, ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते.